आज तारीख 21 डिसेंबर 2025. आजची कांदा लागवड चालू आहे. श्री गणेश बालसिंग ओम साई ॲग्रो यांच्या मशीननी. तर ह्या मशीननी कांदा लावल्यास कांद्याची एक साईज, एक गुणवत्ता, एक साईज आणि एक कलर, एक नंबर कलर असा आणि मार्केटमध्ये चांगल्या अशा भावात विकतो. अशा प्रकारचा माल निघतो आणि याच्यात 3 नंबर साईज निघतच नाही. अच्छा, जवळजवळ म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर. 1 नंबर आणि 2 नंबर. 2 नंबर बी कमीच निघते. तुम्ही यंदाच्या वर्षी समजा कांदा पाठवला बेंगलोरतून सगळा कांदा बेंगलोरला पाठवलं. बेंगलोरला. तिथं माझ्या मते सगळ्यात 1 नंबर तुमचा कांदा गेला हो असेल. हो हो. तर 1 नंबर जाण्याचं कारण काय होतं? कलर आणि कलर. हा कलर राहिला त्याला, कारण तो जमिनीत आहे ना. अच्छा याला उन्हा लागायचा प्रश्नच नाही, तापतच नाही. अच्छा. आणि दुसरं एक माझं मत, मी सांगितल्याप्रमाणे समजा साईज सारखी साईज सारखी आणि अंतर सारखं, अंतर सारखं. जेणेकरून ह्या रोपाचं अंतर सारखं आहे. हे सिस्टमॅटिक मशीनची लागवड आहे ना, ही माणसाची थोडी ही सारखंच अंतर आहे ना. 5 बाय 5 हा. जेणेकरून ह्या ही कप बशी डायरेक्ट, ही अच्छा कप बशी, ही कप बशी अशी. अच्छा अच्छा हे कप बशीचं सेंटर. अच्छा. म्हणजे ह्या रोपाला जर अन्नद्रव्य घ्यायचं हे म्हणजे सायंटिफिक लागवड जे सांगतात का, समजा तसं. तुमचं एकरी काय आवरेज निघतं सर? एकरी आमचं एक 23-24 टनापर्यंत. अच्छा, 23-24 म्हणजे 25-25-55 पावणे 3 शिवाने समजा. हा हा. 3 शिवाण्याच्या आसपास यांचं आवरेज निघलं एकरी. आणि हा प्लॉट आहे. गेल्या वर्षी पण यांनी ह्याच मशीन लावला होता आणि रेन पाईप हो ना, रेन पाईप. काही इन लाईन होती. अगोदर सुरुवातीला रेन पाईप अच्छा आणि नंतरून इनलाईन. अच्छा. मग अगोदर रेन पाईप का पाहिजे? तुम्ही जे टाकलेलं खत आहे समजा अगोदर बेसल डोस, बरं तुम्ही जर ठिबकवर त्याला जर पाणी दिलं बरं. तर ते खत लिच आउट होऊन जातं. अच्छा. म्हणजे खाली निघून जातं. बरं बरं. रोपाला मुळी फुटाच्या अगोदर उपयोग नाही होत. अच्छा आणि रेन पाईपवर जर तुम्ही रोपून घेतलं, फक्त त्याला रोपायपुरतंच पाणी दिलं बरं. आणि ती खत जर तसंच राहिलं, कालांतराने मुळ्या वेळ्या फुटल्यानंतर रोपल्यानंतर ते जर उपयोगी आलं तर फायद्याचं. बरं. मला असं एक शंका होती आमची. समजा मी ट्रॅक्टर लागवड धंदा करतो, पण माझं म्हणणं असं समजा पूर्ण स्टार्ट पासून शेवटपर्यंत पाईप केलं तर काय अडचण आहे? रेन पाईप का हो शेवटपर्यंत चालतं, पण तुमची पात करापली नाही पाहिजे शेवटला. मग तुम्हाला जे शेवटचं पाणी द्यायचंय का, अच्छा अच्छा. हा. त्यावेळेस तुमची पात पूर्ण हिरवी पाहिजेत. बरं, मग तुमचं म्हणणं योग्य आहे का अयोग्य असं मला म्हणायचं? नाही मग ते रिस्क आहे ना. अच्छा, रिस्क आहे. तुम्ही समजा बेड केला बर आणि पात जर समजा शेवटला करपली बर. आणि जर तुम्हाला पाणी जर द्यायची वेळ रेन पाईप होता, मग तुम्ही देणार कसं? त्याला पर्याय काय मग? नाही, इनलाईनच. मग अच्छा, इनलाईन. 2-3 पाणी इनलाईनच पाहिजे. बरं ठीक. आणि खत सोडायला तीच सोपं जातं. बरं तुम्हाला नंतर याची रोगाची प्रतिशती कमी झाली, मी रोग कमी पडला तर जास्त नाही, मशीन लागल्यानंतर मशीनच्या ह्या कांद्यामध्ये खूप फरक आहे. टिकवण क्षमतेला खूप फरक आहे. अच्छा, टिकवून क्षमता जास्त हा, होती जास्त. आणि रोग बी कमी पडतो रोग कमी पडतो. मशीन लावल्यानंतर. रोग नाही झाला, बुरशी नसल्यावर कांदा सडणारच नाही ना. बरं. सारखं अंतर असलं तुमच्या मते की हा रोग पडत नाही कांद्याला? नाही, सारखं अंतर असल्यामुळे मालही जास्त निघतो आणि रोग प्रतिकार शक्ती पण वाढते, कारण त्याला पूर्ण अन्नद्रव्य सारख्या प्रमाणात मिळतात ना. बरं. हे आहेत आपले प्रगतशील शेतकरी महादेव बालसिंग, वाळकी येथील, अहिल्यानगर जिल्हा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता या लाईक आणि सबस्क्राईब करा. काही शंका असली तर खाली स्क्रीन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद.